अरे राणा उभा का, बस की. अरे बस 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 बस. बाकी काय म्हणते नवघर? काय नाही, ते रोज काय ना काय होते बघा गेल्यापासून. म्हणजे काय झालं काय? बघा की, ती पहिल्या दिवशी दगडफेक झाली, दुसऱ्या दिवशी लक्ष्मीला घाबरलं, आणि आता तर कोणीतरी घराच्या दारातून पैशाची बॅग ठेवल्या. काय? होय, पैसा घ्या आणि घाबरायला सांगितलंय. ते धमक्या बी पाठवलाय तो. कोण? मी जो माल धरलाय का नाही, तीच टोळी. मामा, या समजे मग कोण असेल? काय अंदाज नाही गड्या, कारण आपण पडलो पांढरपेशी माणसं. अशा नीच माणसांची आपल्याला माहिती बी नसते. पेपर मध्ये वाचतो तेवढंच फक्त, नाही का? हे बी खरंय म्हणा. मला तर काय करायचं काय कळणं झालंय बघा. राणा, वरच्या लेवलला काही बोलायचं असेल तर बोलू काय? म्हणजे तुला जर खातं सोडायचं असेल तर. नाही नाही, अजिबात नाही. मी पोलीस बनलोय ते माझं कर्तव्य बजावायला. बेस्ट राणा, असंच कर्तव्य बजावत राहायचं. काय घाबरायचं नाही अजिबात. मामा, कुणाच्या बाला घाबरत नाही मी. कसं काळजी वाटते की घरच्यांची, तेवढंच. त्यांची काळजी करू नकस. काय बी लागलं तर मी तुमच्या पाठीशी आहे. तुमचा मोठा आधार आहे आम्हाला, आणि तुमचा आशीर्वाद राहिला या समजा मग कोण आहे का नाही, त्याला खडी फोडायला पाठवणार बघ. बरं मामा, येऊ? चल, काळजी घे रे राणा. होय. काय लागलं तर सांग. मला खडी फोडाया पाठवणार काय बेट्या? थांब तू, तुझी अशी काही वाट लावतो की नाही, तू बघतच राह. उद्या तू असा अडकणार आहेस का सुट्याचा मनात तू विचार करू शकणार नाही. निवृत्ती नाही, आमदार. अरे सूरज, सूरज मला बास. थोडस अजून नाही बाबा, 5 मिनिटं. माझं पाय दुखायला लागल्यात. ए बरा ना, अरे सांग की अरे मला. बाबा, आता गोदक्क म्हातारी झाल्या, बसले तिला तिच्या गुडघा दुखत्यात. अगं जेवल्यावर चालायचं असतंय चांगलं. अरे सावकाश सावकाश गुडघा दुखायला लागला रे माझा. आई गं. आणि हवे ए पोरा, अरे काय तुम्हाला थंडी वाजते का नाही? आज जाऊन अभ्यास करा की. अगं आजी, आता आम्ही इथं बसलोय, सगळे बी इथं बसलेत, मग आम्ही काय एकटं बसू तिथं? बरं, पण आता इथे शांतपणे अभ्यास करा, दंगा नको. हा. राणा, साहेबांचं उद्या श्राद्ध आहे, काय काय करायचं? ती पूजानं जेवण तर होईलच, पण काहीतरी वेगळं करायचं असं डोसके ते माझ्या. समाज उपयोगी काहीतरी करूया. वहिनी, हे लय भारी बघा, म्हणजे असंच काहीतरी वेगळं करूया. पण काय करायचं काय? बघा सूरज, बस की, म्हणजे बघ तुला कसं वाटतंय. या साली शेतकऱ्यांच्या पुरामुळे नुकसान झालंय, तेव्हा आपण शेतकऱ्यांनी मदत म्हणून बियाणं, शेतीची अवजार असं काहीतरी देऊन मदत करूया की. हो चालेल ना. म्हणजे आबा राजकारणी होते, पण मनानं कायम ते शेतकरीच होते. मग फिक्स करूया काय? सूरज, तुला काय वाटते? हा करूया की. उद्या सकाळच्याला जाऊन सगळं घेऊन येतो, तू नुसती लिस्ट काढून दे माझ्याकडे. चालतंय की. आपण लाडूला बोलवूया काय? अहो नाही गोदाका, नको. त्याला सुट्टी नाही मिळणार आणि शाळाही बुडेल ना त्याची. अगं लई कडक काय आहे त्याची, माझ्या लग्नाला बी सुट्टी द्यायला नाही त्याला बघ. हो, आता मिलिटरीची शाळा म्हणल्यावर शिस्त तर आलीच. हा लाडका, तुला फोन करायचा काय? नको बाय, रात्र झाली ना, राहू दे आता. काय करूया की, याला बोलायचं ना तिला. लावा लावा फोन लावा. करा, अहो समजा बोलू आपण. लई दिवस झाले बोलायला. बरं लावते लावते, थांबा.
हा नमस्कार, मी राजवीर गायकवाडची आई बोलते. मला त्याच्याशी आता बोलता येईल का? हा बोलवतो. बोलवताय? हा लाडू, मी माऊ बोलतेय. हा माऊ बोल की. कसा आहेस बाळा? मी मस्त. तू? मी पण मस्त. मला दे की. अगं थांब जरा, मला तर बोलू दे आधी. बरं तुझी शाळा कशी चालली आहे? अभ्यास कसा चाललाय? मस्त. थांब जरा, लक्ष्मी बोलणार आहे तुझ्याशी. मी लाऊडस्पीकरवर टाकते फोन. हा हॅलो. हॅलो लाडू दादा, कसा आहेस? मस्त. तू कशी आहे? मी बी मस्त आहे. आणि तुझा अभ्यास कसा चाललाय? खूप भारी. ऐक की, साताऱ्यात थंडी किती आहे? अगं खूप आहे. थांब थांब जरा, राणाजींशी बोल. काय पैलवान कसा आहे सा? एकदम भारी. आणि अभ्यास कसा सुरू आहे? एक नंबर. तू थांब जरा, गोदाक्कांशी बोल. लाडू बाळा, कसा आहेस रे? तुला आमची आठवण येते काय रे? वय लय येते. थांब थांब, काका बोका बोलतोय. ए लाड्या, अरे विसरलास काय? नाही नाही. रानंदा सांगू होतं तू बारीक झालास म्हणून. वय वय मग. पंजा खेळतो बघ, हरवतो या टायमाला तुला. बरं थांब थांब. ए युवराज, बोल की. नाही, मला काय या करता? हॅलो लाडू. हा बाळा, ठेव आता फोन आणि लवकर झोप बर का. हा हा गुड नाईट. वा, गुड नाईट म्हणायला शिकला की. अरे मग आता काय लहान आहे का तू? नाही, मला वाटलं अजून लहानच आहे. लाडू यायला पाहिजे होता. साहेबांचा लई लाडका होता तो. म्हणजे लई लाडका होता काय? हो, आबांना लाडू शिवाय करमायचंच नाही. आणि लाडूला बी आपण शिवाय करमायचं नाही. कसं होता आबा? तू फोटो बघितला ना आबांचा? अगं लय भारी होतात. माझं बी लाड करायचं. माझंच लाड केलं नाही तुम्ही. कसं करणार? तू जन्माला बी आली नव्हतीस बघ. हा, गावात बी समजा आबाचं नाव काढत असतात. अगं आबा होतच तसं भारी. अगं सगळ्यांनी मदत करायचं आणि स्ट्रॉंग बी तेवढंच ग. त्यांच्या विरोधातल्या माणसांनी त्यांना अडकवायला लय काय काय प्रयत्न केले बघ, पण आबा सगळ्यांनी पुरून उरल्यात. साहेबांच्या पाठीशी तुम्ही समधी खंबीरपणे उभं राहिला सा म्हणून समज झालं. तुमचं लई कौतुक होतं साहेबांनी. तसं मी बी नव्हतो या घरात, पण साहेबांबद्दल जे बी ऐकलं ना ते चांगलंच ऐकलंय. हो, चांगल्या माणसांविषयी नेहमी चांगलंच बोललं जातं. आज आपण सगळेजण जे काही आहोत ना, ते फक्त आबांमुळे. आपल्या आबांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम असाच असणार आहे. होय, पण तरी बी आपण समध्यांनी उद्या आबांकडे आशीर्वाद मागायचा. आणि उद्या काय बी होऊ द्या, आबांचं श्राद्ध नीट पार पडायचं. अंजली, झाली काय काय समधी तयारी? हो 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 झाली. हा, आणि खीर कुठं आहे? ही बघा, आणली खीर. खीर लय आवडायची होय. साहेब, राणा आणि लाडू मी तसाच. लाडू कुठं आहे? त्याच्या शाळेला सुट्टी नाही मिळत. असली कसली शाळा? घरातल्या माणसांच्या कार्यक्रमासाठी सोडत नाही व्हय? मिलिटरी स्कूल म्हटल्यानंतर नियम फार कडक असतात त्यांचे. आमची शाळा लई भारी आहे. केव्हा बी सुट्टी मिळत्या. तुझ्यापेक्षा माझी शाळा लय भारी. तुमचं तर काहीच नाही.
आमच्या टायमाला तर सुट्टी बी घ्यायला लागायची नाही. सांगायची भानगडच नाही, मनात आले की डायरेक्ट सुट्टी. चल बर चला ओळखून घेऊया का पूजा. हा हा नाही नाही मामा आले नाहीत अजून, येतो म्हणले. होय, आपण जरा टाइम अजून थांबूया. अगं ए कुठं चालली? काका माझा फोटो काढा. राजलक्ष्मी ए दंगा करू नका. ए राजलक्ष्मी इकडे येऊन बस. युवराज आधी पूजा करा आणि मग फोटो काढा. जा तिकडे उभं जा. नमस्कार. नमस्कार मामा. उशीर झाला काय मला? नाही नाही, आता सुरू करणारच होतो तेवढ्यात तुम्ही आले. चला पूजा सुरू करूया. चला चला करा करा. राणा ये बस. अहो ते बस. चांगलं झालं का रे राणा? अरे साहेब गेला अजून खरं वाटत नाही बघ. होय, अचानक आजार वाढला आणि होत्याचं नव्हतं झालं. साहेब असताना एक आधार होता. घरात वडीलधार माणूस असला की कसा आदर असतो. मी पोलीस झालो, सुरतचा परत संसार सुरू झाला, हे समजा बघायला आबा पाहिजे होतं. मामा, सुरतचा संसार परत सुरू झाला याचं समजा क्रेडिट तुम्हाला जाते बघा. अरे राणा, मी फक्त वडीलधाऱ्या माणसाचं काम केलं बाबा. होय, आबा नाहीत, पण आम्ही आबांच्या जागी तुम्हाला मानतो. हो, तुम्ही या कुटुंबाचा आधार आहात मामा. वय मला तर वडिलांसमानच मामा. खरं तर मला स्वतःच असं कुटुंब नाही, पण आज का नाही तुमच्या रूपानं मला एक कुटुंबच मिळालंय, हे माझं भाग्य आहे. इथनं पुढं कधी बी काही बिन कवा बी अडचण आली का नाही, हा निवृत्ती नाही तुमच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहील बाई. आणि कवा बी काय बी आम्हाला गरज लागली तर आम्ही तुमच्याकडे येणार. आजपासून तुम्ही आमचा आबाच. राणा, हा जो काही आदर दिलाय का नाही, अरे साहेबांच्या जागी बसवलं मला. खरंच हे माझं भाग्य आहे बघ. पण यातनच प्रेरणा घेऊन मी साहेबांचाच राजकीय वारसा पुढे चालवायचा म्हणायलंय. खरं तर तुमच्यापैकी कोणीतरी पाहिजे होतं, पण राणा गेला पोलिसात आणि सूरजराव बिझनेस मध्ये. म्हणून मग मीच साहेबांच्या जागी आमदार केलं उभं राहायचा विचार करायला. एक नंबर बघा साहेब, आता तुमचं बॅनर मीच बनवणार. हा होय, कोण पाहिजे बघा आपल्या गावातल्या राजकारणात, म्हणजे आपलं तेवढं वट वाढेल हो. तर काय,
साहेबांचं सामाजिक काम बी लय मोठं आहे. हा साहेब, आम्ही सगळी जण जसं साहेबांच्या पाठीमागे उभा राहिलो की नाही, तसं तुमच्या पाठीमागे सुद्धा उभा राहू बघा. माझं नशीब चांगलं म्हणून मला तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा मिळतोय. मग चला आता घोषणा करून टाकूया. होय होय होय. होय. आजचा कार्यक्रम झाला का नाही लगेच घोषणा करून टाकूया. आई, आम्ही फोटो काढायला जाऊ? हो जा, पण फार लांब जाऊ नका, इथेच काढा. युवराज आता चल, काका चला. बरं, तुम्ही सगळे ते गप्पा मारत बसा, मी जेवणाचं बघतो. चला. सूरज, आपण बी तयारी करून घेऊ. चल चल बरकत. मामा बसा. बसा. कोणी दंगा करणे, कोणी दंगा करणे. आईचा झाला आता माझ्याकडे. नाही, आपला काढलेला ना. नाही, नाही. माझा एकटीचा कुठं काढलेला? आता मी बी आहे. नाही मला काढायचा. नाही, मी एकटी. मग तुझा घर काढायचा आहे ना, मग माझा पहिला काढ. नाही, मी बी. माझा. अरे काय चाललंय हा? अरे ते कार्यक्रमाचे फोटो काढायला तिकडं. कार्यक्रम आपल्या घरी गेली आणि मी मालक आहे या घरचा. म्हणले माझा फोटो काढायला नको. ओ चला हो, तिकडे काढू. ए अरे ए बरं काय ऐकणार नाही. ते नवर राहणार एवढ्या बियाण्यानं काय व्हायचं हो? एक गुंट्याला बी पुरायचं नाही की. अहो द्या खुळेच काय तू? रातमध्ये पोतीच्या पोती भरून ठेवल्यात. अरे कार्यक्रम आहे म्हणून एवढं तेवढं असं द्यायला ठेवायचं एक पाकिट. नंतर काय, ज्याला जितकं पाहिजे तितकं घेऊन जातील. हा, हे म्हणजे ते क्रिकेट मध्ये मॅन ऑफ द मॅच झाल्यावर एवढा मोठा मोठा चेक देतात तसा आहे म्हणा की. हा बघ तस ती बारक्या चेकच्या जागी मोठा चेक देतात. आपण पोत्याच्या बदली पाकिट द्यायची. आता ट्यूब पेटली बो माझी. काय जरा थंडीत माझा मेंदू गाडतो हो. उद्या तू एक काम कर, जरा ढोसल्यावर नीट होईल बस तुझा. घे जरा. सच्चा, अरे आता आबांची पुण्य देते. काय बी काय बडबडतेस मरता. ते फोटोग्राफर कुठे आहेत? फोटोग्राफर इकडे इकडे ये 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 या या. ए थांबा रे, थांबा गप बसा. हा? फोटो काढ. सरपंच आहे, सरपंच आहे. फोटो काढ, फोटो काढ. या, संध्या. हो थांबा. माधुरी, जरा पाणी देतीस काय? वय वय आणतो. माझा एक माणूस येईल बॅग घेऊन. तो धनावडे माहिती आहे ना? तो ट्रान्सपोर्ट वाला काय? तोच. तो एक बॅग तुला देईल, ती सरळ रानाच्या खोलीत नेऊन ठेवायची. कोणाला कळू देऊ नकस. बाकी मी घेतो सांभाळून. बाहेर सगळी माणसं आल्यात, जायचं. वय वय चालेल. या पहिल्यांदा एका बापाने, नंतर एका बाईनं. असं करत राहा. घ्यायचं सगळ्यांनी, गडबड अजिबात करायची नाही. आले काय? आपण वरती थांबू. वहिनी नको या खाली या. नाही नको, आम्ही वरतून बघतो की. हो नाही, तुमचाच मान आहे या. नाही खरंच नको, राहू दे. बरं आहे का, एक काम करा तुम्ही दोघी बी या. नाही नको. माधुरी तुझा. हो नाही बाई, तुम्ही जा. अगं नाही ग, जा. नाही मला घाबरलं. असं नको करू. मी सांगते ना. ये व्यवस्थित करा. हा, नमस्कार. आज आपले आदरणीय नेते प्रतापराव गायकवाड उर्फ आबा यांच्या स्मृती दिनानिमित्त इथं जमलेल्या सर्व लोकांचं मी सहर्ष स्वागत करत आहे. रांदा अहो या की. राणा एक नाही असू दे. अहो या. अरे तू बोल की. अहो तुम्ही यावर रांदा या. हा, आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की दरवर्षी आबांच्या स्मृती दिनानिमित्त राणादा समाज उपयोगी विविध उपक्रम करत असतात.
तसंच ह्या वर्षीही त्यांनी बी बियाणं आणि शेती अवजार वाटण्याचा उपक्रम केलेला आहे. आणि या उपक्रमासाठी आपल्या इथं आदरणीय नाईक साहेब उपस्थित आहेत. तर या नाईक साहेबांचं मी या ठिकाणी जाहीर स्वागत करत आहे.